चला तर नमस्कार मंडळी, माझ्या कधी कधी येणाऱ्या ब्लॉग मध्ये तुमचं चाकणच्या राणीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत। तर मंडळी अशा प्रकारे मी होतो घरी, म्हणजेच आपल्या चाकण नगरीला। तर मंडळी आपल्याला आलाय चेन्नईचा माल, आपल्याला जायचंय रांजणगावला लोडिंगला। तर मंडळी घरून निघालो आणि आलो बघा श्री महागणपती रांजणगाव मंदिर, म्हणजेच आपलं गणपतीच्या मंदिरापाशी। तर सर्वांनी बाहेरून ऑनलाईनच दर्शन करून घ्या, गणपती बाप्पा मोरया। तर हे बघा मंडळी अशा प्रकारे आपलं आगमन झालं होतं लोडिंग पॉइंटच्या ठिकाणी आणि आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आलो, म्हणून आपली गाडी आल्या बरोबर लगेच लोडिंग झाली की हो तीन पॅलेट टाकलेत आणि फकड्या लय खुश झाला बघा आता। तर मग काय गाडी घेतो आपली चाकणची राणी पॅक वगैरे करून आणि मंडळी निघतो वेटू चेन्नई। तर हे बघा मंडळी निघालो आणि इथं जिथं कुठं स्टॉप नाही घेता डायरेक्ट धप्पा दिला आपण पंढरपूर बायपासला। गेल्या ट्रिपला आपल्या चाकणच्या राणीचं टायर पंक्चर झालेलं होतं, ते म्हणलं घेऊ इथं बनवून आणि इथं शेजारीच नाश्ता पॉइंट आहे, तर म्हणलं घेऊ नाश्ता वगैरे दाणकावून। तर मंडळी मग काय टायर दिला पंक्चर काढायला आणि आलो बघा नाश्ता दाणकवायला। तर दालच्या राईस आणि पकोडा म्हणजेच मिरची भजी कांदा भजी एकदम नंबर 1 अशी क्वालिटी, धनात हॉटेल बोलते पब्लिक। तिथून निघालो आणि समोर आलो बघा मंगळवेढा बायपासला। तर पब्लिक लई जमा झाली होती ना हे रस प्यायला, म्हणलं कोणत्या फळाचा रस आहे तुम्ही जरा कमेंट मध्ये सांगा मंडळी। मी पण एक ग्लास घेतला आणि ढोसला बघा ढासा ढासा ढासा, नंबर 1 क्वालिटीचं भेटलं बरं का। कोणतं फळ होतं काय माहित नाही, पण पब्लिक प्यायला लागली म्हणून आपण पण हाणला मग एक ग्लास। तिथून निघालो मंडळी आणि विजापूर पास करून समोर आलो बघा। तर आपल्याला चेन्नई रॉकेटचं ओनर गाठ पडलं आणि तेवढेच राशन सोनीचं ओनर गाठ पडले की हो। तर मग काय आपल्या मित्रमंडळी सोबत चंपावर दिला बघा दानका आणि नंबर 1 क्वालिटीचा लागतं बरं का चंपा, तुम्ही एकदा अवश्य पिऊन बघा। चंपा म्हणजे एकदम एनर्जी फुल ड्रिंक आहे। तर मंडळी समोर आलो कुष्टेकी टोल नाक्याच्या पाठीमागं मारुती ढाब्याला, जेवण वगैरे तर करून झाली बघा मंडळी, पण शूटच करायचं राहिलं होतं। तर मग काय खरकट्या ताटावर परत शूट घेतलं बघा। बाळभाऊ मोकार हसायला लागले होते, बाळभाऊ म्हणते अरे काय लागा तू याडा आहे का, जेवताना शूट नाही घेतलं जेवण झाल्यानंतर शूट घ्यायला लागलाय। तर असू द्या म्हणलं, आपलं होतंय नवीन नवीन ब्लॉगर आहे, आपण आपल्या लक्षात राहत नाही। तिथून निघालो बघा मंडळी आणि इथे तिथं कुठं स्टॉप नाही घेता डायरेक्ट धप्पा दिला आपण दावस पेटला चहाच्या टपरीवर। तर अण्णाला मी विचारत होतो अण्णा ये क्या है, तो अन्ना क्या बोलता है पता है, ये अमेरिकन डॉलर है, मैंने अमेरिका से लाया है। मैं बोला यार इतना अच्छा, मैं लेके जाऊँ क्या, तो अन्ना बोलता है नहीं नहीं रख बाबा, उधर मैंने बेचने के लिए रखा है। ज्यांना कोणाला पाहिजे असेल ना हे डॉलर, तर त्यांनी आहे ना आपल्या मोबाईलमध्ये जायचं, मॅप ओपन करायचं, दावसपेठ लिहायचं आणि दावसपेठला येऊन चहाच्या टपरीवरून हे डॉलर घेऊन जायचं, काय प्रॉब्लेम नाही। तिथून निघालो आणि समोर आलो बघा हॉस्पिटल रिंग रोडला। तर बायसिकल स्पर्धा चालू होती मंडळी, नंबर 1 असे टॉप लेवलचे स्पर्धक होते बरं का, राज्यस्तरीय लेवलचे। पण म्हणलं ह्या सर्वांना हरू शकतो मी, माझी जर घरची ॲटलस सायकल घेऊन आलो ना जुनी, तर ह्या सर्वांना मी हरू शकतो म्हणलं। हा टॉपचा विषय बायलो, नादच करायचा नाही चाकणच्या राणीच्या राजाचा। तिथून निघालो आणि समोर आलो कोलार नगरीला। तर आपल्याला अमर शेटनी दिला होता दाप्पा, म्हणजेच अमर शेटची आपली झाली होती गाठ भेट म्हणजेच मिलन। तर मंडळी मस्त सकाळी सकाळी दिला बघा राईस आणि पोंडावर दानका, नंबर 1 असा क्वालिटीचा राईस भेटतं बरं का।